श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचा हा दुसरा श्लोक. त्या दुसऱ्या श्लोकाचा पहिला पूर्वार्ध आपण बघितला. आता त्या श्लोकाचा जो उत्तरार्ध आहे त्याच्यावर आपण प्रवचन बघणार आहोत. तेव्हा हा श्लोक आपण म्हणू. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. तेव्हा राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम याच्यावर आपलं प्रवचन मागच्या याच्यात झालेलं आहे. आता आपण त्याचा जो दुसरा उत्तरार्ध आहे तो बघूया. प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. की हे जे ज्ञान आहे म्हणजे राजविद्या राजगुह्य काय पवित्रम इदमुत्तमम, हे पवित्र आहे, अत्यंत उत्तम आहे. आणि एकेका शब्दात एवढा अर्थ आहे म्हणाले. प्रत्यक्षावगमम असा एकेका शब्द एवढा अर्थ भरून ठेवलेला आहे की तो शब्द आला की आम्हाला ते ज्ञान प्रकाशित व्हायला लागतं. ज्ञान प्रकाशित होणं म्हणजे काय, तो शब्द समोर आला की आम्हाला एवढा आनंद होतो आणि आतून त्याचं ज्ञान प्रकाशित व्हायला लागतं. आम्ही काय कुठलं पुस्तक वाचत नाही, काय ग्रंथ वाचत नाही, गरज नाही म्हणतात. गुरु प्रेम का अंक पढ़ाय दिया, अब पढ़ने को कुछ बाकी नाही. काही म्हणाले आता वाचण्यासारखं आणि वाचून काहीतरी असं काही राहिलं नाही. कारण काय, त्याचा अर्थ प्रत्यक्षावगमम. प्रत्यक्षावगमम म्हणजे हृदयात प्रत्यक्ष प्रकाशित होणार. एकदम प्रकाश पडतो. सूर्योदय झाल्यावर एकदम प्रकाश आपल्या दारात प्रकाश येतो, किती आनंद होतो, एकदम प्रकाश पडतो. तेव्हा त्याला प्रत्यक्षावगमम असं शब्द म्हटलाय की ते ज्ञान प्रत्यक्ष येतं. जसं देवाची भक्ती करतात भक्त, त्यांना देव प्रत्यक्ष दिसतात, प्रत्यक्ष येतात. काय संत सत्पुरुषांना असे अनुभव भक्तांना येतात की प्रत्यक्ष देव येऊन त्यांना मदत करतो. तेव्हा त्याला प्रत्यक्षावगमम असं म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञान त्यालाच अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. जरा कठीण शब्द आहे हा, वेदांताचा शब्द आहे अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष म्हणजेच प्रत्यक्ष, प्रत्यक्ष ज्ञान. परोक्ष म्हणजे इकडून तिकडून ग्रंथातून वाचलेलं किंवा सद्गुरूंचं सुद्धा ऐकलेलं, ते नीट न समज झालेलं, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. पण ते जेव्हा प्रत्यक्ष होतं, प्रत्यक्ष कधी होतं, प्रत्यक्षावगमम. प्रत्यक्ष ते येतं आपल्याकडे, ते ज्ञान येतं. ते ज्ञान म्हणतं अरे मी आलोय, तुझं दार उघड म्हणलं मी आलोय, असं ज्ञान ते सांगतं. ते हृदयात प्रत्यक्ष प्रकाशित होतं. हृदयात प्रत्यक्ष आत्म्याच्या ठिकाणी स्फुरून येतं. कुठून येतं होते प्रत्यक्ष ज्ञान, कुठून येतं? तर आत्मा हा ज्ञान स्वरूपच आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याचा चित स्वरूपाचा अनुभव येतो. आत्मज्ञान होतं म्हणजे काय होतं, तर त्याचा सत्स्वरूपाचा अनुभव येतो. चित स्वरूप म्हणजे त्याचं ज्ञान प्रत्यक्ष हृदयात प्रकाशित होतो. हा आत्मानुभव आहे. आत्मा आपल्या ठिकाणी प्रकाशित झाला, ते ज्ञान आपल्या ठिकाणी प्रकाशित झालं. अगदी हा शब्द म्हटला प्रत्यक्षावगमम असं वाचल्या क्षणीच म्हणजे काय बाबा, तर ते लक्षात आलं. अरे प्रत्यक्षावगम म्हणजे हे ते ज्ञान प्रत्यक्ष आपल्याकडे येतं आणि म्हणतं अरे हे आहे, मला हे म्हणायचं आहे. आत्मस्वरूपामधून ते ज्ञान येतं आणि म्हणून ते जे ज्ञान आहे म्हणाले, ते प्रत्यक्ष आत्मा आपल्याशी बोलतो. सॉंग ऑफ द सोल, आत्मा प्रत्यक्ष गातो, त्याचं गायन आपल्याला ऐकायला येतं म्हणा. तेव्हा हृदयात प्रत्यक्ष आत्म्याच्या ठिकाणी ते स्फुरून येतं, हृदयामध्ये उतरून येतं म्हणा.
हृदयात उतरतं ते. असं ते अनुभवाचं ज्ञान आहे. यालाच प्रत्यक्षावगमम असं भगवान म्हणतात. प्रत्यक्षावगमम म्हणजे अपरोक्ष ज्ञान आहे. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, किरण होता आमच्या बरोबर. नवनाथ मंदिर कुठे तिकडे गेलो होतो आम्ही. त्या साधूने आम्हाला आज प्रश्न विचारला होता. साधूने आम्हाला प्रश्न विचारला. आता कबीराबद्दल. आता कबीराबद्दल आम्ही काही एवढं वाचन केलेलं नाही. हा, थोडं बहुत माहिती असतं. तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला एकदम, की म्हणले कबीरपंथी लोक या मठात आले होते म्हणले मागे, आणि ते म्हणाले की आमचा एक राम नाही, 4 राम आहे म्हणले. 4 राम म्हणजे ते 4 राम कुठे त्यांनी सांगितलं नाही म्हणाले. मग ते तुम्ही सांगा म्हणले की हे 4 राम कुठले आहेत. आता आम्ही कुठे काय वाचलं, आमच्या एकदम प्रकाश पडला. काय एकदम असं लक्षात आले 4 राम कुठले असतील. एकदम आलं सॉंग ऑफ द सोल. आत्म्याच्या ठिकाणीचा प्रकाश, आत्म्याचा प्रकाश बुद्धीच्या ठिकाणी पडला. काय आम्ही त्याला सांगितलं, एक राम म्हणजे दशरथाचा पुत्र. तो तर सगळ्यांना माहिती आहे म्हणाल ते राम. तो एक राम आहे म्हणाल, त्रेतायुगीचा. तो त्रेतायुगीचा जो राम आहे तो दशरथाचा पुत्र. राम हा कालचा पुत्र दशरथाचा. कालचा, तो कालचा झाला म्हणाले. आता आजचा राम त्यांनी मूर्ती रूपाने स्थापना केली आहे आजच्या रामाची. कालचा राम अयोध्येत होऊन गेला आधीच. तेव्हा राम हा कालचा पुत्र दशरथाचा, युगायुगीचा आत्मा राम. एकदम प्रकाश पडला रे. राम हा कालचा दशरथाचा पुत्र, तो राम कालचा होता. बरं, म्हणजे तो एक राम होता. बरोबर आहे, तो एक राम. राम हा पण तो कालचा झाला, पुत्र दशरथाचा. युगायुगीचा आत्मा राम म्हणजे हा दुसरा राम म्हणजे आत्मा राम. मग त्याला सांगितलं पहिला राम म्हणजे दशरथाचा, तो तुम्हाला माहिती आहे. दुसरा राम आत्माराम. आणि ते म्हणले अंदर राम, बाहर राम, भीतर राम. काय सपनो मी देखू राजा राम ही राम. तेव्हा म्हणाले या सर्व जगात तो राम भरलेला आहे म्हणाल. म्हणजे या जगामध्ये जो सर्व व्याप्त झालाय तो व्यापक, तो एक राम आहे म्हणाल. बरं, एवढा व्यापून तो कुठे, तो उरलाच आहे म्हणले. मग तो उरलेला राम कुठे आहे. तर त्या रामाचा अनुभव आणखी एक राम आहे म्हणले. तर तो आम्हाला एकदम आठवलं की केशवदास महाराजांनी लिहिलं होतं, वसिष्ठ रामाचाही राम. वसिष्ठ रामाचाही राम. वसिष्ठ गुरु आहे ना, हे रामाचेही राम होते. म्हणजे सद्गुरु हेच आत्माराम असतात आहेत. आत्मारामाचा सगुण अवतार म्हणजे सद्गुरु. आम्ही त्याला असं 4 राम सांगितले. तेव्हा त्याला खूप आनंद झाला, त्याचं समाधान झालं. मग म्हणजेच याला काय म्हणतात की हृदयात ज्ञान प्रकाशित होणं असं म्हणतात. कोणी प्रश्न विचारला की आम्हाला आनंद होतो. आधी आनंद होतो, त्याचं काय उत्तर आहे आम्हाला माहिती नसतं. पण आम्हाला एक हे असतं की हे उत्तर येणार आहे. येणार आहे हे उत्तर. आता कसं येत आहे बघूया, कसं प्रकाशित होतं ते बघूया. तेव्हा ते ज्ञान प्रकाशित होत. आता ग्रंथ वाचून, आता दुसरं उदाहरण बघा. ग्रंथ वाचतात लोक खूप, काय खूप ज्ञान करून, सगळे पुराण हे ते सगळं वेद विद्या सगळं ज्ञान करून घेतात. पण ते सगळं ज्ञान शाब्दिक असतं, त्यांना कळत नाही ते ज्ञान. कारण ते ज्ञान गहन आहे. अनुभव तर सोडत, पण ते शब्द ज्ञानही त्यांना कळत नाही. मग कुठेतरी ते हे होतात, कुठेतरी ते कमी पडतात. त्यांना लक्षात येतं बऱ्याच ठिकाणी ते कमी पडतात. कारण त्यांचं ज्ञान हे तर्काचं ज्ञान असतं. तर्क लावतात, जिथे कळत नाही तर्क लावतात. तेव्हा ग्रंथ वाचून जे पंडित होतात त्यांचा एक कुठेतरी कसा दोष असतो ते बघा. आम्ही एक आध्यात्मिक चर्चा सत्र ऐकत होतो. अध्यात्मावर चर्चा चालली होती. त्यात एक वक्ता अगदी त्यांनी सांगितलंय काय की सांगत होता
शिव आणि शक्ती म्हणजे काय असं तो काय म्हणाला, कुठे त्याने चूक केली. तो म्हणाला शिव म्हणजे मॅटर आणि शक्ती म्हणजे पॉवर, ऊर्जा. आता शक्ती म्हणजे पॉवर आणि किंवा ऊर्जा आहे, बरोबर. पण त्याने चक्क शिवाला मॅटर करून टाकलं. मॅटर म्हणजे काय, पंचमहाभूत म्हणजे शिव. आणि या पंचमहाभूतांची निर्मिती शक्तीमधून होते, ऊर्जामधून होते, बरोबर. परंतु तो आणि हे जे पंचमहाभूत आहे हे परत शक्तीमध्ये रूपांतरित होत, हेही बरोबर आहे. परंतु हे पंचमहाभूत भूतात्मक हा हे जे आहे, हे जे मॅटर आहे, ते म्हणजे शिव नाही, हे त्याला कळलं नाही. ही म्हणजे प्रकृती, पंचमहाभूत ज्याने आणि ज्याने सर्व सृष्टी निर्माण झाली, ते म्हणले मॅटर. ते मॅटर म्हणजे प्रकृती, ही त्याला लक्षात नाही आला. आणि तो काय म्हणाला, शिव आहे म्हणून, त्याला शिव म्हणतात. काय तेव्हा शिवातून शक्ती निर्माण होते, बरोबर आहे. पण तो शिव म्हणजे तो शिव नाही, मॅटर म्हणून नाही म्हणत. तो शिव म्हणजे सत्ता मात्र आहे, ज्ञान स्वरूप आहे, हे त्याला कळलं नाही म्हणून. कारण त्यांनी अनेक ग्रंथ वाचून, तर्क लगवून हे सर्व केलं. तेव्हा शिवाचं वर्णन काय आहे, शिव म्हणजे काय, तर शिव म्हणजे अविनाशी आहे, सत्य आहे, सत्ता मात्र आहे, काय नित्य आहे, नित्य आहे, शुद्ध आहे. बघा, शुद्धत्वाचं किती महत्व आहे. नित्य शुद्ध बुद्ध म्हणजे बोध स्वरूप, ज्ञान स्वरूप आहे. नित्य शुद्ध बुद्ध अनंत आहे. अनंत म्हणजे त्याची काही सीमाच नाही म्हणले त्याला. तो किती आहे असं सांगतात नाही, किती हा शब्दच नाही तिकडे. तो असीम आहे. आणि असा जो आहे त्याला शिव म्हणतात, त्याला मॅटर असं म्हणत नाही. बघा, म्हणजे त्यांनी किती घोडचूक मोठी केली काय, पण हे कोणाच्या लक्षात नाही आलं. कारण काय की अनुभवाचं ज्ञान कोणाला नसतं. तेव्हा वास्तविक शिव आणि शक्ती हे दोन नाही, हे एकच आहे म्हणलं. सच्चित आनंद, चित म्हणजे शक्ती आणि आनंद. तेव्हा शिवाचं रूपांतर शक्तीत होत नाही, शिवाचं रूपांतर शक्तीत होत नाही, तर शक्तीच शिवातून बाहेर येते. शक्ती शिवातून बाहेर येते, स्फुरते आणि पुन्हा ती शिवामध्ये एकरूप होते. शिव काही शक्तीमध्ये एकरूप होत नाही. त्याने उलट सांगितलं की शिव म्हणजे मॅटर धरलं, त्याच्यामुळे तो शक्तीमध्ये एकरूप झाला असतो. अरे शिव शक्तीत कसा एकरूप होईल बाबा. काय तात्पर्य काय, तर या शब्द पंडितांना झालेल्या ज्ञानात अनेक दोष असतात, अनेक दोष. त्यांना काही गोष्टी कळलेल्या नसतात. कारण काय, म्हणून भगवंत इथे हा शब्द वापर, प्रत्यक्षावगमम. अरे ज्ञान प्रत्यक्ष आवगमन, प्रत्यक्षावगमन, ते आवागमन होतं त्याचं, ते येतं म्हणाले. प्रकाशते कापी पात्रे, संत सत्पुरुषांच्या, सद्गुरूंच्या त्यांच्या अंतःकरणामध्ये ते प्रकाशित होतं. येतं कुठून येतं, आत्मेच्या ठिकाणी येतं. आणि आत्मा तर एकदम जवळ आहे त्यांच्या, त्याच्यामुळे ते पटकन येतं म्हणा. आणि त्याचा आनंद येतो, सच्चित आनंद. ते प्रगट झालं की चित, आणि मग एकदम आनंद. अरे वा, काय सांगितलं, प्रत्यक्षावगमन या शब्दाचा अर्थ एवढं सांगितलं आपण. बाबा बाबा, एवढं कसं काय सांगितलं आपण, प्रत्यक्षावगमन, राजविद्या याचं एवढं आपण सांगितलं, राजगुह्य याचं एवढं आपण सांगितलं, काय पवित्र शुद्ध याचं एवढा वेळ सांगितलं, अर्धा पाऊण तास. आणि आता प्रत्यक्षावगमन ज्ञानम हे सांगतोय, हे कुठून येतं. मागे रोहिणी म्हणाले, हे येतं कुठून, असं ते हात अगदी करून, पण हे तुमच्या ठिकाणी येतं कुठून. हा म्हणलं, ते मोठी ती गुह्य आहे, ते गुह्य आहे म्हणे तुला आता. काय ते राजगुह्य तुला सांगू म्हणले नंतर. राजगुह्य येतं कुठून, असं तिला एकदम हे व्हायचं, असं ते हात करून सांगायचं रोहिणी. पण हे येतं कुठून, आम्ही बोलतोय तेव्हाच ती म्हणाली, काय तो आमचं काव्यावर आमचं प्रवचन चालू होतं, पण हे येतं कुठून असं. म्हटलं हेच तर गुह्य आहे. काय हेच तर सांगायचं तुम्हाला. आणि याला तर प्रत्यक्षावगमम ज्ञानम, हे म्हणले कुठून तरी उदार उदाहरणावर घेतलेलं ज्ञान नाही. मग हे प्रत्यक्षावगम ज्ञान हे कसं असतं, याचं दुसरं एक उदाहरण तुम्हाला देतो. आला आमचाच अनुभव आम्ही सांगतो. आम्ही IITत बरेच वर्ष राहिलो, आमचे महाराज तिथे
प्रसिद्ध होते. IITच्या सगळ्या प्रोफेसरांमध्ये तिकडे त्यांचं प्रवचन झालं होतं. तेव्हा IITतले ते एक प्रोफेसर होते, ते मद्रासी होते, साऊथ इंडियन होते. आमचे चांगले मित्र होते, महाराजांना चांगला खूप श्रद्धा होती. तेव्हा ते मला भेटले. आम्ही IIT जसं फिरायला जात होतो, तर ते भेटले मला आणि संध्याकाळी मला म्हणाले की तुम्ही चला माझ्या घरी. माझ्या घरी मोठे संन्यासी साधू आले. म्हणले काय, साऊथ इंडिया मधून कुठल्या मठातून आले मोठे संन्यासी आहेत, मोठे मठातले मठाधीश आहे म्हणे. मी त्यांना म्हटलं बाबा मला कशाला नेता म्हटलं, ते एवढे एक विद्वान गृहस्थ, मी काही ग्रंथ वाचले नाही, काही नाही काय. मी त्यांना खूप सांगितलं पण नाही, काय ऐकलं नाही ते. ते आग्रह करून करून घेऊन गेले. मग त्या साधूंनी आमच्याशी वादविवाद केले तिथे. त्या साधूंनी आधी संस्कृत मध्ये खूप काय 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 सांगितलं. त्याचे भक्त मंडळी सगळे बसलेले होते आणि तो म्हणाला की शक्ती इज द सुप्रीम, काय शक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे असं म्हण. शिव आणि शक्ती, शिवापेक्षा शक्ती श्रेष्ठ आहे असं तो बोलला. आता शाक्तपंथी होता, तो आपल्या पंथाचं हे सांगणार होता. असा आमचा वादविवाद झाला. तो म्हणला शिव काहीच करत नाही आणि सर्व शक्तीच करते, म्हणजे शक्तीच्या सामर्थ्याने सगळं चालतं, शिव काहीच करत नाही. मी त्याला म्हटलं शिव काहीच करत नाही हेच तर त्याचं सामर्थ्य आहे म्हणाले. म्हटलं शिव काहीच करत नाही. तो म्हणाले अलक्ष अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू, परात्पर आहे, सर्वश्रेष्ठ आहे, अक्षय आहे, तो कधी नाहीसा होत नाही, अनादि अनंत आहे. काय अरूप अनाम, अरूप आहे, अनाम आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे, अक्रिय आहे, अनंत आहे. तो काय, हे सगळी विरुद्ध वचन आहे. तो काहीच करत नाही म्हणून. पण तो आहे म्हणून त्याच्या सत्तेमध्ये सर्व गोष्टी चालतात. तो जर नसता तर काहीच राहिलं नसतं, काही म्हणायलाच राहिलं नसतं. म्हणून शिव, शिव ओनली एक्झिस्ट. मी त्यांना म्हटलं, इंग्लिशमध्ये आमचं बोलणं चालू, शिव ओनली एक्झिस्ट. काय शिवा इज द एक्झिस्टन्स. व्हॉट इज शिवा. म्हटलं तुम्ही शक्ती सांगितलं, पण शक्तीच, शिवाचं वर्णन काय. शिवा इज द एक्झिस्टन्स, द व्हेरी एक्झिस्टन्स. त्याचं नुसतं असणं, त्याचं नुसतं असण्याचं सामर्थ्य आहे आणि त्याच्यातूनच सर्व सामर्थ्य बाहेर पडतं. शिवा ओनली एक्झिस्ट अँड नथिंग एल्स दॅन शिव कॅन एक्झिस्ट, असं मी त्याला सांगितलं. काय आणि त्याला सांगितलं की शक्ती एक्झिस्ट इन शिवा आणि शक्ती कॅनॉट एक्झिस्ट विदाउट शिवा. म्हटलं शक्ती एक्झिस्ट विदिन शिवा अँड शक्ती कॅनॉट एक्झिस्ट विदाउट शिवा. काय शिव आहे म्हणून शक्ती आहे म्हणाले. शक्ती सगळं करते बरोबर आहे, शक्तीचं सामर्थ्य आहे. पण जर तुम्ही शिव आणि शक्ती याच्यात भेद करत असशील आणि शक्तीच श्रेष्ठ आहे, शिव कनिष्ठ दाखवत असशील, तर आमचं हे म्हणणं आहे. नाहीतर म्हणले शिव आणि शक्ती एकच. आम्ही तर शिव आणि शक्ती एकच मानतो. सच्चित आनंद हे एकच आहे म्हणाले. सच्चित आनंद, चित म्हणजे शक्ती, सत म्हणजे शिव, सत्य मात्र, आणि शिवाच्या ठिकाणी स्फुरणारी शक्ती आणि त्याच्यामुळे होणारा आनंद. पण ते त्याला कळलं नाही. त्याला असं वाटलं शिव म्हणजे काय नाही, शिव म्हणजे जो काहीच करत नाही. काय तो काहीच करेना गोसावी, आता ज्ञानेश्वर महाराज, ही शक्ती सर्व करते, तो काहीच करेना गोसावी. तो आपला बसून राहतो, काहीच करत नाही. काय तो काही करत नाही. हल्ली स्त्रिया सर्व काय करतात, स्त्री शक्ती, स्त्री शक्ती आहे, नारी शक्ती. आता नारी शक्ती एवढी सक्रिय झाली की पुरुषांना काही करू देत नाही. जिकडे तिकडे पाहिलं तर नारीच असतात. त्याच्यामुळे आता तो पुरुष काय करणार होणार आहे, पुरुषांना काय करण्यासारखं राहिलं नाही. मग ते काय म्हणतात, जाऊ द्या आता नारीच सक्षम झाली आहे एवढी, तर आपण आपलं काही न केलेलं बरं, आपण आपल्या घरी बसलेलं बरं, राम राम हरी हरी करूया. तेव्हा म्हणले तसा हा शिव आहे म्हणाले, हा काहीच करत नाही, परंतु तो आहे म्हणून
तिची शक्ती आहे म्हणाले. तो आहे म्हणून तिची शक्ती आहे, नाहीतर त्याच्याशिवाय ती काहीच करू शकत नाही. पण तिच्या दृष्टीने बघितलं तर ती काय म्हणते, ती म्हणते माझ्यात आणि शिवात काही फरक नाही, मी शिव आहे. शक्ती काय म्हणते, मी शिव आहे. आणि शिव काय म्हणतो, मी शक्ती आहे. शक्ती आणि माझ्यात भेद करू नका म्हणा. आणि म्हणून ती शक्तिगीतामध्ये आम्ही शक्तिगीतावर लिहित होतो प्रवचन निरूपण, तेव्हा त्याच्यामध्ये आलं होतं, शक्ती शिवाची अर्धांगिनी आहे. शक्ती शिवाशिवाय वेगळी राहू शकत नाही. आणि तो काय काय करत नाही त्याचं सामर्थ्य आहे. तो अकर्ता, अभोक्ता, अविनाशी, अरूप, अनाम, अद्वय, परात्पर. शक्ती सर्व विश्वाची उत्पत्ती, स्थिती, पालन सगळं काय करते आणि लय करते. तेव्हा शक्तिगीतेमध्ये जो पहिला अध्याय आहे, त्या पहिल्या अध्यायाचं नावच असं आहे म्हणाले, शिवशक्तीयोर अभेद वर्णनम. मी त्याला सांगितलं, शक्तिगीतेमध्ये पहिला अध्याय आहे तर बघा, शिवशक्तीयोर अभेद वर्णनम. शिव आणि शक्ती याच्यात अभेद आहे याचं वर्णन आम्ही आता करतो. आणि शक्ती सांगते की मी शिवापासून अभेद आहे आणि मला शिवापासून वेगळी कोणी मानायचं नाही. असं मी सांगितल्यावर शिव आणि शक्ती याच्यात अभेद आहे आणि शक्ती कॅनॉट एक्झिस्ट विदाउट शिव असं सांगितल्यावर तो एकदम निरुत्तर झाला. आता मी काय पाठ करून गेलो होतो काय, का ग्रंथ वाचून गेलो होतो, का तो हे प्रश्न काय विचारणार त्याची तयारी करून गेलो, असं काय नाही. हे प्रकाश ते क्वापी पात्रे, आणि म्हणून त्याला म्हणतात की हा प्रकाश आहे. मला हा याचा प्रकाश होतो आणि म्हणून त्याला म्हणतात प्रत्यक्षावगमम. त्या ज्ञानाला काय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण त्या ज्ञानाला काय म्हणतात, प्रत्यक्षावगमम. हे प्रत्यक्ष आहे म्हणले काय, प्रत्यक्ष ते प्रगट होतं म्हणा, याचा अनुभव घेतला पाहिजे. तेव्हा म्हणाल तो साधू निरुत्तर झाला आणि सगळीकडे पिन ड्रॉप सायलेन्स. बरेच त्याचे भक्त होते. 1 मिनिट गेलं, 2 मिनिट गेलं, 3 मिनिट, 4 मिनिट, अशा वेळी 3-4 मिनिट सुद्धा हा काळ खूप मोठा असतो, असं एकदम शांतता आहे. मग त्याची जी भक्त मंडळी होती त्यांनी थोडी चुळबुळ सुरू केली. ते भक्त मंडळी आता त्याची बाजू घ्यायची म्हणून ती म्हणायला लागली की साधू निरुत्तर झाले. त्यांच्या लक्षात आलं, मग काहीतरी वेगळा विषय त्यांनी काढला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे गृहस्थ हे आध्यात्मिक यांची चांगलं हे आहे त्यांचं. तेव्हा त्यांना लक्षात आलं, मग त्यांनी आम्ही सांगितलं होतं की दत्त परंपरेचं, मग हे दत्त गुरु कोण असं त्यांनी त्या साधूला विचारलं. हे गृहस्थ दत्त संप्रदायाचे आणि दत्त गुरु कोण, तर म्हणले आम्हाला दत्तात्रेयांविषयी तुम्ही काहीतरी माहिती सांगा, मी दत्त कोण होते, त्यांचं महात्म्य काय. तेव्हा तो साधू संस्कृतचा विद्वान होता, चांगला जाणकार होता आणि त्यांनी दत्तगुरु, तो मठाधीशच होता, त्यामुळे त्यांनी दत्तगुरूंचे स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. अनेक दत्तगुरूंची संस्कृतमध्ये स्तोत्र त्यांनी म्हटली आणि अशी सुंदर सुंदर स्तोत्र त्यांनी म्हटली आणि दत्तगुरूंचं महात्म्य त्यांना संस्कृतचं असं समजावून सांगितलं. आणि त्याच्यामुळे त्यालाही बरं वाटलं आणि त्या लोकांनाही बरं वाटलं. मग आम्ही खाली आलो आमच्या त्या प्रोफेसरांच्या बरोबर, तर तो साधू लगेच मला पोहोचवायला खाली आला आणि म्हणलं यू आर रिअली अ डिवोटी ऑफ अ ग्रेट गुरु, युअर गुरु इज व्हेरी ग्रेट. अवधूत इज व्हेरी ग्रेट असं तो म्हणाला. काय तेव्हा या गुरुगम्य ज्ञानाला भगवंतानी प्रत्यक्षावगमम ज्ञानम असं म्हटलं. आता हे आमचा अनुभवाच असल्यामुळे या शब्दाचा अर्थ आम्ही त्या अनुभवाच्या अंगाने असं सांगितला. प्रत्यक्षावगमम म्हणजे काय, प्रत्यक्ष आपल्या ठिकाणी ते येतं, उतरून येतं. प्रत्यक्षावगमम धर्म्यम. आता पुढचा शब्द आहे धर्म्यम. एकेका शब्दामध्ये एवढं भरलेलं आहे. प्रत्यक्षावगमम धर्म्यम. धर्म या शब्दाचा खरा अर्थ काय, धर्म
हा ध्रुव धारयती या धातूपासून निर्माण झाला. ध्रुव धारयती इथे धर्म. हा ध्रुव म्हणजे धारण करणे, धरून ठेवणे, पकडून ठेवणे, टिकवून टिकवून ठेवणे, रक्षण करणे, याला धर्म असं म्हणतात. धर्म म्हणजे काय? तर जो सर्व लोकांना धरून ठेवतो, टिकवून ठेवतो, धारण करून ठेवतो, त्यांचं रक्षण करतो, त्याला धारण पोषण करतो, त्याला धर्म असं म्हणतात. आणि म्हणून धर्मो रक्षती रक्षता, म्हणून आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे. हे धर्मच राहिला नाही, आपण धर्माचं आचरण केलं नाही तर धर्म निघून जाईल. मग आपण धर्माचं आचरण केलं की धर्माचं रक्षण होईल. रक्षण इकडे धर्म इकडे नांदेल. धर्माचं रक्षण आपण करू तर धर्म आपलं रक्षण करेल. हे अन्योन्य आहे म्हणा. धर्म्यम या शब्दाचा हे ज्ञान काय? धर्म्य. धर्म्य म्हणजे खरं धर्म काय? ते ज्ञान. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण धारण पोषण करणार. आणि म्हणून आमचे महाराज सांगायचे, सकल धर्मामध्ये धर्म आत्मस्वरूपी राहणे हा स्वधर्म. सगळ्यात मोठा स्वधर्म काय आहे? ते आत्मस्वरूपात नेहमी ते तल्लीन होऊन राहणं. आणि आत्मस्वरूपामध्ये कोण तल्लीन होऊन राहील? की ज्याला आत्मज्ञान प्राप्त होईल. मग आत्मज्ञान कोणाला प्राप्त होईल? जो सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या रूपाचं ध्यान करेल. ज्ञान कसं होतं? ध्यानाशिवाय ज्ञान नाही होत. ध्यान म्हणजे उत्कृष्ट ज्ञान, सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे काय हो? ध्यान. ध्यान म्हणजे काय? सर्वश्रेष्ठ ज्ञान. ध्यानातून ज्ञान निर्माण होतं. आणि म्हणून आत्म्यावर प्रेम करण्याची कला म्हणजे ध्यान. मग हे ध्यान कशामुळे होतं? तर ज्ञानामुळे. तसं ज्ञान आणि ध्यान याचा हे सूत्र आहे म्हणून. आणि प्रेम करण्याची कला, आत्म्यावर प्रेम करण्याची कला म्हणजे ध्यान. मग आत्म्यावर प्रेम कसं करायचं? तर सद्गुरूंच्यावर प्रेम आहे. सद्गुरूंचा प्रेमाचा अनुभव पाहिजे. आत्म्यावर एकदम प्रेम कसं करणार? प्रेमाचा अनुभव पाहिजे. मग सद्गुरू हेच आत्मा आहे आणि ते आत्मा असतात. ते ब्रह्म असतात. गुरु साक्षात परब्रह्म. मग सद्गुरूवर प्रेम करून त्यांचं प्रेम देता घेता आपल्या ठिकाणी आपण प्रेमस्वरूप झालो की आत्म्यावर प्रेम आपोआप जडायला लागतं. आणि म्हणून हे सूत्र बघा, आत्म्यावर प्रेम करण्याची कला म्हणजे ध्यान. मग ध्यान कसं करायचं? आत्म्यावर प्रेम करायचं. आत्म्यावर प्रेम कसं करायचं? सद्गुरूंच्यावर प्रेम करायचं. कारण आत्मा निर्गुण निराकार आहे, त्याच्यावर प्रेम नाही होऊ शकत डायरेक्ट. मग सद्गुरूंवर केलेलं प्रेम हेच आत्म्यावरचं प्रेम आहे. आणि तोच धर्म आहे म्हणाले. सकल धर्मामध्ये धर्म आत्मस्वरूपी राहणे हा स्वधर्म. मग आत्मस्वरूपी कसा राहणार तू? सद्गुरू तुझ्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी आहे. केवढं आश्चर्याची गोष्ट आहे. मला राहून आश्चर्य वाटतं की महाराज आमच्या ठिकाणी आले आणि आमच्या आत्म्याच्या ठिकाणी ते अंतःकरणात आले. बघा कशी ते आले. आम्हाला त्यांना आणावं लागलं नाही की आता त्यांना आम्हाला, अर्थात आम्ही त्यांचं प्रेम घेत होतो, भक्ती करत होतो, त्यांचं सर्व मार्गदर्शन घेत होतो, सगळं करत होतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे करतो. अशी एकही गोष्ट घडली नाही आमच्याकडून की त्यांनी सांगितलं आम्ही केलं नाही. आम्ही कधी कमी पडलो असो कुठेतरी, पण असं तर महाराज आमच्या ठिकाणी आले. आणि म्हणून ते संतांचं बघा, एक संतांचा अनुभव एक असतो सर्वांचा. काय? सोयीरा म्हणे श्री सद्गुरु राया हृदयी राहिला घुसून. हे केवळ बोलांचा असं भात नाही, बोलाची कडी नाही. सद्गुरु असे आपल्या हृदयात घुसतात कसे आणि कशा करता घुसतात? तर आत्म्यावर प्रेम करता येत नाही, सद्गुरूवर प्रेम करता येत. आणि सद्गुरूंचं प्रेम म्हणजेच आत्म्याचं प्रेम. आणि सद्गुरूंवर प्रेम करण्याची कला, आत्म्यावर प्रेम करण्याची कला म्हणजे ध्यान. सद्गुरूंवर प्रेम करण्याची कला म्हणजे ध्यान. आणि ते त्याच्यापासूनच त्यालाच असं धर्म असं म्हणतात. आणि हा धर्म त्या आत्मज्ञानामध्ये असतो. आत्मज्ञान कशामुळे प्राप्त होतं?
सद्गुरूंच्या मुळे आत्मज्ञान प्राप्त, आत्म्याच्या अनुभवामुळे आत्मस्वरूपी राहणे हा स्वधर्म. आत्मस्वरूपात राहिला की तिथे स्वधर्म हा सुरक्षित राहतो. स्वधर्माला सुरक्षित राहण्याचं ठिकाण काय? आत्मा, आत्मस्वरूप. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कसं लिहिलं बघा. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? आणि धर्माचे निजधाम, तिथे आमचं नाव आलं. आता ज्ञानेश्वर महाराजांनी आमचं नाव तिथे घेतलंय काय? आणि धर्माचे निजधाम, निजधाम म्हणजे राहण्याचं ठिकाण, स्वतःचं ठिकाण. आणि धर्माचे निजधाम, धर्म कुठे राहतो? देवीची उत्तमाचे उत्तम, आणि अत्यंत उत्तमात उत्तम असं. पै जया येता नाही काम जन्मांतराचे. ही जे धर्म राहण्या, धर्माचं निजधाम म्हणजे धर्माचं राहण्याचं ठिकाण, आणि उत्तमाचं उत्तम, आणि ज्याने जन्म मरण होण्याचं काही कामच ठेवलं नाही. जन्म मरण ठेवण्याचं काही, करण्याचं काही कामच ठेवलं नाही. अशी ही पराविद्या, असं हे ज्ञान. त्या ज्ञानाला हा शब्द आहे धर्म्यम. काय धर्मम याचा अर्थ असा आहे म्हणा, ही पराविद्या, ही ब्रह्मविद्या आहे, आणि तीच धर्माचं नित्य राहण्याचं ठिकाण आहे. धर्म कुठे राहतो? पराविद्येमध्ये, अनुभवाच्या विद्येमध्ये, अनुभवाच्या ज्ञानामध्ये. आणि ही विद्या प्राप्त करून घेतली असता पुन्हा जन्म मरणाचे कष्ट भोगावे लागत नाही, आणि मनुष्याला असं अखंड सुख मिळत असतं. तेव्हा अखंड सुख प्राप्त व्हायचं तर अखंड सुख म्हणजे काय हो? अखंड सुख म्हणजे मोक्ष, म्हणजे सर्वातून मुक्त, संसाराचा सर्व जंजाळातून मुक्त, सर्व दुःखातून मुक्त. याला काय म्हणतात? याला अखंड सुखाची प्राप्ती असं म्हणतात. आणि धर्म, हा धर्म अखंड सुखाच्या प्राप्तीसाठीच आहे. आणि तो धर्म राहतो कुठे? तो राहतो ज्ञानामध्ये. सद्गुरूंची सेवा करून जे ज्ञान प्राप्त झालं, आत्मप्राप्ती झाली, त्या आत्म्याच्या ठिकाणी हा धर्म राहतो. परंतु ज्या लोकांना केवळ लौकिकच सुख पाहिजे, बस लौकिकच सुख, संसारातलं सुखच पाहिजे, त्यांची परमेश्वराला करुणा येते. अरे बिचाऱ्याला सुख, त्यांना आता हे ज्ञान आणि हे एवढं कठीण कसं काय प्राप्त होणार? त्यांना नाही जमणार हे. मग काय करायचं? त्याच्यासाठी म्हणले त्यांनी लौकिक सुख त्याला घेऊ द्या, म्हणले एन्जॉय करू द्या. पण धर्मशास्त्र तयार केलं की म्हणले या बघा, हे शास्त्र हे तयार केलेलं आहे आम्ही, या धर्मशास्त्राचं उल्लंघन नाही करायचं. पिझ्झा बर्गर म्हणजे उल्लंघन होतं, कोका कोला म्हणजे उल्लंघन होतं, हे नाही घ्यायचं. तुम्ही पाणी प्या, चांगलं पाण्यामध्ये गुलाबाचे पाकळे टाका, हरकत नाही, ते सुगंधी करा, हरकत नाही. सर्व चांगलं चांगलं घ्या तुम्ही, पण ते शुद्ध असलं पाहिजे. म्हणजे अशुद्ध नको, ते शास्त्राला धरून असलं पाहिजे. धर्माला धरून असलं पाहिजे, धर्माने धरलेलं असलं पाहिजे. ध्रुधार इति धर्म, धर्माने ज्याला धरलाय त्याला तुम्ही धरा, आणि धर्माने ज्याला निषिद्ध म्हटलंय ते करू नका. तर तुम्हाला म्हणाले विषय सुखही प्राप्त होईल. म्हणाले यज्ञ करा, अनेक प्रकारचे विषय, पैसा अडका, जे काय तुम्हाला सगळं मिळेल. पण लक्षात ठेवा, धर्माने जे धरलेलं आहे त्याला तुम्ही सोडायचं नाही. धर्माला तुम्ही सोडलं की तुम्हाला दुःख मिळायला सुरुवात झाली म्हणा, मग हेही सुख जाईल आणि तुम्हाला दुःख होईल. आणि म्हणून याला सांगतात सुसुखम, हे सर्वात सुंदर सुख आहे म्हणाले. हे राजविद्या ही सर्वात सुंदर, सर्वात उत्तम सुख आहे, सुसुखम. राजविद्येमुळे, ज्ञानामुळे परम सुखाची प्राप्ती होते. परम म्हणजे संसारातलं सुख तर प्राप्त होतच, पण याच्यापेक्षा दिव्य सुख प्राप्त होत. आणि म्हणून सांगतात विद्या ददाति विनयम, विनयात् द्याति पात्रताम, पात्रत्वात् धर्माप्नोति, धनात् धर्मम तथा सुखम. बघा इथे धर्म सांगितलं. विद्येने काय होतो? मग ते संसारातली विद्या असो की पराविद्या असो. ददाति विनयम, विद्या प्राप्त झाली याचं लक्षण काय? तो अत्यंत विनयशील असतो, सगळ्यांशी वागताना एकदम विनय, एकदम मृदू शब्दात, तो कोणाचं मन दुखवत नाही. खरी त्याला विद्या प्राप्त आहे. उलट लक्षण असं सांग, लक्षणावरून सांगतात
अरे विद्या प्राप्त झाली हे कसं करणार? खरोखर त्याला विद्या प्राप्त झाली संसारातली संसारिक विद्या किंवा ही राजविद्या राजयोग म्हणजे हे प्राप्त झाले तर तो एकदम विनयशील होतो. विद्येने विनय प्राप्त होतो. विनयात द्याती पात्रता, मग तो पात्र होतो म्हणाला. त्याला पात्रता येते कशाची? धन प्राप्त करून घेण्याची. व्यवहारात सुद्धा जो जास्त शिकलेला असतो त्याला पात्रता असते आणि म्हणून त्याला धन मिळतं. पण तो विनयशील नसेल, अहंकारी असेल तर त्याला ते पात्रता राहत नाही. त्याला लोक काढून टाकतात. हा फार इगोइस्टिक आहे. म्हणून विद्येने विनय येतो आणि विनयाने पात्रता येते. आणि पात्रतेने काय होतं? पात्रत्वात धनमाप्नोती. आणि पात्रतेमुळे धन प्राप्त होतं. आणि धनामुळे काय होतं? धना धर्मम ततः सुखम. आणि धन प्राप्त जरूर करून घ्यावं म्हणलं. एन्जॉय करा, का नाही करू? पण धर्माच्या लिमिटमध्ये. धर्माने जे सांगितलंय ते. मग धर्म काय तुम्हाला तर माहितीच नाही. मग तुम्ही कसं एन्जॉय करता त्याच्यात अधर्म होतो. अधर्म झाला म्हणजे दुःख होतं. त्याचं पण दुःख आहे. एन्जॉय करायला कोणी काय म्हणत नाही. एन्जॉय करा, खुशाल एन्जॉय करा. परंतु धर्मशास्त्र जे सांगितलंय, सद्गुरू जे सांगतात त्याच्याप्रमाणे तुम्ही विषय भोग घ्या. धनात धर्मम ततः सुखम. मग म्हणले सुसुखम, उत्तम असं सुख तुम्हाला प्राप्त होईल. परंतु हा धर्म म्हणजे कुठला? मग हा धर्म म्हणजे कुठला की त्याने पराविद्या प्राप्त होते, असा हा धर्म कुठला? तर हा धर्म म्हणजे ही विद्या, ब्रह्मविद्या म्हणजे हा भागवत धर्म होय. ज्या भागवत धर्मामुळे ही पराविद्या प्राप्त होते. हा भागवत धर्म म्हणजे काय? भागवत धर्म म्हणजे भक्तीचा धर्म. भक्तीचा धर्म म्हणजे काय? नवविधा भक्ती करणे. पायरी पायरीने आपण पुढे जायचं असतं. एकदम उडी मारायची नसते. त्या पायरीने सुख प्राप्त करून घ्यायचं असतं. आधी संसारातलं सुख वेदशास्त्राच्या मर्यादेत घ्यायचं. सद्गुरूंनी सांगितलं तेवढंच घ्यायचं, त्या मर्यादेत घ्यायचं म्हणजे सुख प्राप्त. त्याच्यानंतर नवविधा भक्ती करायची. आणि नवविधा भक्ती 9 पायऱ्या आहे. त्या प्रत्येक पायरीवर वाढतं सुख मिळत जातं. श्रवणाचं सुख मिळतं. आधी भरपूर श्रवण करता एवढं सुख मिळतं. काय तेव्हा म्हणले आत्मसुख आहे. म्हणले हे आत्मानंद आहे. आत्मानंदाची पहिली पायरी काय? भक्ती. पहिली भक्ती म्हणजे श्रवणम. तेव्हा या भागवत धर्माच्या 9 पायऱ्या: श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आणि शेवटी आत्मनिवेदनाची अंती जे का घडले अभेद भक्ती. मग तो त्या परमेश्वराहून वेगळा राहत नाही. म्हणा परमात्म्याहून तो वेगळा राहत नाही. तो परमात्मा स्वरूप होतो आणि तो सच्चिदानंद स्वरूप होतो. आणि म्हणून या 9 पायऱ्यावरून क्रमाक्रमाने चढून गेलं असता लोक एकदम उडी मारायला जातात, धडाम खाली पडतात. अरे हा का पडला? अरे हा खूप मोठी उडी मारायला गेला. तो म्हणाला माझं आता सगळं झालंय, सद्गुरू या सगळ्या पायऱ्या माझ्या झाल्या आता काय. आणि एकदम शेवटल्या पायरीवर त्यांनी उडी मारली. जो पाय घसरला धडाम तो खाली पडला. तेव्हा म्हणले शेवटच्या पायरीवर क्रमाक्रमाने पायरी चढत त्या पायरीचं सुख घेत जायचं असतं. मग परमसुखाची प्राप्ती होते. तेव्हा याला भागवत धर्म असं म्हणतात. सद्गुरु मुखातून राजविद्येचं श्रवण करायचं, त्याच सुख प्राप्त होतं. आणि म्हणाले या सुखप्राप्तीला मोक्ष असं म्हणतात. आणि यालाच मोक्ष असं म्हणतात. मुक्त होतो मनुष्य. आणि हा जो धर्म आहे, भागवत धर्म आहे, हा मुख्यतः अखंड सुखाच्या प्राप्तीसाठी, अखंड सुख, अक्षय सुख जरी व्हावे. परंतु ज्या लोकांना लौकिक सुखच पाहिजे, भौतिक सुखच पाहिजे, त्यांची करुणा येऊन भगवंताने धर्मशास्त्र निर्माण करून ठेवलं. तेव्हा श्रवण झालं, कीर्तन झालं. परमानंद स्वामींनी या चढत्या वाढत्या सुखाचं वर्णन त्यांच्या पदात केलेलं आहे. सर्व सुख देवा ठाई. म्हणजे अरे तू कुठे बघायला जातो म्हणजे सुख? सद्गुरूंच्या चरणीच सर्व सुख आहे.
सर्व सुख देवा ठाई, माझा भाव देवा पायी. देवचरणी नित्य मियावे, देववचनाशी ऐकावे. सुख श्रवणाचे ते होई, माझा भाव देवा पायी. असं वाटतो आपण श्रवण करतो वगैरे, पण आत्मसुख वेगळं असेल. अरे आत्मसुख वेगळं नाही म्हटले, पायरी पायरीने असतं ते. श्रवणम कीर्तनम. आम्ही मग कोणाला सांगतो बोला कार्यक्रमात तुम्ही, हे कीर्तन झालं. कीर्तनाचं सुख त्याच्यापेक्षा जास्त. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. लोक सांगतात तुमची आठवण, तुम्ही काय काय सांगितलं याचे आम्हाला स्मरण येतं. स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम. अशी भक्तीची वाढती वाढत्या पायरीनी त्याचा आनंद मिळतो. आणि शेवटी हेच तर खरं एन्जॉयमेंट आहे म्हणा. संत सत्पुरुष भक्त मंडळी अशा रीतीने सुख एन्जॉय करतात. आणि शेवटी हे सर्व सुख मिळून शेवटच्या पायरीवर जेव्हा जातात, आत्मनिवेदनाची अंती जे का घडली अभेद भक्ती करतात. आणि त्यांना म्हणाले ते राजविद्या राजगुह्य प्राप्त होतो. आणि म्हणून कर्तुम सुसुखम असं म्हटलं. भगवान या विद्येला आचरण करायला सुखकारक, अत्यंत सोपं आहे. अरे काही जास्त कठीण नाही, सोपं आहे. आणि अव्ययम. अव्ययम म्हणजे काय? ज्याचा कधी नाश होत नाही. काय? अक्षय सुख जरी व्हावे, नाशिवंत सुख जागा. अक्षय सुख म्हणजे अविनाशी सुख. तेव्हा हे अविनाशी सुख या विद्येचं सुख आहे मॅडम. असं या विद्येचं महात्म्य भगवान सांगतात. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. तेव्हा एवढं हा पहिला श्लोक, त्याच्यावरचं प्रवचन हे आता पूर्ण झालं. श्री गुरुदेव दत्त.